टेक्नॉलॉजिकल संस्थेच्या एकमेव या प्रदर्शनात आलं. पाहूयात या प्रदर्शनातील विविध आविष्कार. माऊस शिवाय संगणक किंवा संगणकाला स्पर्शही न करता कॅमेऱ्याच्या सहाय्याने तसेच हाताला संगणकाला आदेश देण्याचं तंत्रज्ञान. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे विजडीआयच्या विद्यार्थ्यांनी. यासाठी त्यांनी इमेज प्रोसेसिंग तंत्राचा वापर केला आहे. बेसिक मेकॅनिझम आहे इमेज प्रोसेसिंग. आम्ही काय करतो, इमेजेस कंटिन्युअसली घेत जातो आणि त्यामध्ये रेड ऑब्जेक्ट ट्रॅकिंग आम्ही करत जातो आणि त्याचे पाथ फॉलो करतो. त्यानुसार त्या अॅनिमेशन होतं. जसं तुम्ही हातावर काही रेड लावायचा, जसं ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आम्ही रेड, ते हात जसा मूव्ह कराल तसा माऊसचा कर्सर मूव्ह होतो. सायलेन्स झोनमध्ये गाड्यांचे हॉर्न आपोआप बंद पडतील आणि झोन बाहेर गेल्यानंतरच ते सुरू होतील असं तंत्रज्ञान विकसित झालं तर पर्यावरणासाठी युवा तंत्रज्ञानांनी विद्यार्थ्यांनी विकसित केलं आहे. ज्यावेळेला एखादा व्हेकल सायलेंट झोन मध्ये एंट्री करेल त्यावेळेला सायलेंट झोन मध्ये आपलं जे सायलेंट झोन मध्ये ट्रान्समिटिंग सेक्शन जे सिग्नल सेंड करते ते व्हेकल ज्यावेळेला एंट्री करेल त्यावेळेला त्याला मिळेल. ज्यावेळेला व्हेकलला तो सिग्नल मिळेल त्यावेळेला अल्टिमेटली तो एक जो रिले व्हेकल मध्ये तो ट्रिप होईल. ज्यावेळेला एखादा रिले ट्रिप होतो त्यावेळेला आपलं जे सर्किट आहे ते ब्रेक होईल. अल्टिमेटली आपलं जो हॉर्न जे सर्किट आहे ते ब्रेक झाल्यामुळे आपला हॉर्न सायलेंट झोन मध्ये ब्लॉक होईल. एकूण व्यापारापैकी 80 ते 90% व्यापार भारताच्या बंदरातून होतो. मात्र जागेच्या समस्येमुळे मोठी बंदरं उभारणं कठीण झालंय. अशा समुद्रातल्या पाण्याचा भागच बंदर म्हणून उपयोगात आणण्याचं कर्तव्यही या प्रदर्शनात बघायला मिळालं. फक्त एका पोकानं लिहिणाऱ्या अंधांसाठी या विद्यार्थ्यांनी एम्ब्रॉयडरी क्रांतिकारक टायपिंग यंत्र निर्माण केलंय. विजयटीआयच्या भरत सुब्रमणी त्या विद्यार्थ्यांच्या या आविष्कारामुळे अंध व्यक्ती आता 4 पट वेगानं लिखाण करू शकणार आहेत. आपली मुंबई पाठवून